कल की बात नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। आज पुरानी जंजीरों को परिसरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आदरणीय डॉक्टर भूषण वामनराव विखोले तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे। आपल्या परिसरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सौ शुभांगी भूषण खोले यांचा स्वागत गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करतोय। आदरणीय डॉक्टर भूषण खोले यांचं स्वागत बर्डिया सर करतील आणि या समारंभाला उपस्थित आदरणीय सर्व नवयोग शिक्षण संस्थेचे पदाधिकारीगण, या वरुड नगरीतील सर्व प्रसिद्ध आपले डॉक्टर सौरभ आंडे आणि डॉक्टर सौ जीविका आंडे या सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी की डॉक्टर भूषण खोले आणि डॉक्टर सौरभ आंडे हे दोन्ही आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। वर्ग 5वी पासून तर वर्ग 10वी पर्यंत आपल्याच या एनटीआर हायस्कूल मध्ये हे शिकलेले आपले विद्यार्थी आणि या शाळेचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे आणि आज त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण संपन्न होते आहे। मी विनंती करतोय अतिथींना, मी सर्वांचं पुन्हा शब्द सुमनाने स्वागत करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि विनंती करतोय की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचं पूजन आणि हारार्पण करावं आणि त्यांच्या विचारांप्रती, त्यांच्या कार्याप्रती आपण या प्रसंगी आपण आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या वीरांनी बलिदान केलं, ज्या वीरांनी प्राणाची आहुती दिली, त्यांचे स्मरण करूया। जो लुटा गए हंस के उस भरी जवानी को हम कैसे भुला देंगे, उनकी कुर्बानी को, जिनके ही दम से है महका ये वतन, ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन, सौ सौ बार नमन। सलाम उन शहीदों को जो खो गए वतन को जगाकर, जो खुश हो गए। वो लाडले थे अपनी माओ के पाले, मगर हो गए गोलियों के हवाले। आजादी के बदले जवानी लुटा दी, वतन के लिए जाके बाजी लगा दी। हमारे थे अब देश के हो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए। सलाम उन वीरों को, सलाम उन शहीदों को जो खो गए। है गर्व मुझे उन वीरों पर, भारत माँ के जो बेटे हैं, वो जान से प्यारा वतन हमें शिक्षा इस बात की देते हैं। इसी आजादी के खातिर दी है जान देश के हीरो ने, यूं ही नहीं मिली आजादी, है दाम चुकाए वीरों ने, है दाम चुकाए वीरों ने। बोलो
यानंतर मी विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते आज ध्वजारोहण संपन्न होते आहे ते म्हणजे आपल्या परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय डॉक्टर भूषण वामनराव खोले यांनी आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करावं. जब तक लहू में रहे लालिमा, जब तक सूरज में वन से उपवन से लिप्त रहे, जब तक आकाश विशाल रहे और हिम शिखरों का भार रहे, जब तक अग्नि में तपन रहे, जब तक पंछी में लगन रहे, जब तक सूरज रथारूढ़ हो, मंगल भोर प्रभाती गाए, आन बान और शान तिरंगा यूं ही अमर तक लहराए, यूं ही अमर तक लहराए. केसरिया रंग बलिदान की कहानी का है, अमर शहीदों की जवानी का है तिरंगा. शुभ्र सफेद रंग शांति का द्योतक है. गीता उपदेश जीनवाणी है तिरंगा. हरा रंग सिखलाता प्रकृति से प्रेम करो, धरती माँ की चुनर ठानी है तिरंगा. बीच में अशोक चक्र जयते श्रमेव कहे, देश के तरक्की की निशानी है तिरंगा. देश के तरक्की की निशानी है तिरंगा. मी विनंती करतोय आपल्या हस्ते ध्वजारोहण करावं. देश सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, शेर हमेशा ऊंचा रखना इसका, जब तक शरीर में जान है, जब तक शरीर में जान है. सर्वांनी उभं राहायचंय. प्रेम सावधान, राष्ट्रध्वज के लिए सलामी देगा. सलामी. मी विनंती करतोय अतिथींना कृपया आपण आपल्या आसनावर आसनस्थ व्हावं आणि जे मुख्य अतिथी आहेत त्यांना विनंती करतो चिरंजीव विपिन दिलीप ढोके यांनी सुरू करायचे आहे. या पूर्ण परेडचा नेतृत्व करत आहे परेड कमांडर चिरंजीव विपिन. ये बेटा चीफ गेस्ट के लिए सलामी देगा. सलामी.
लिए तैयार है। पायलट के आदेश बायसे मी अतिथींना विनंती करतोय की आपण परेड निरीक्षणासाठी पायलट आणि कमांडर सोबत जावं. पथकाचं निरीक्षण करण्यासाठी आमचे पायलट आणि परेड कमांडर पथकाच्या दिशेनं अतिथींना घेऊन जात आहे. प्लाटून नंबर 1 खडा आहे, बाकी परेड विश्राम. पायलट म्हणून जबाबदारी सांभाळताय कुमारी भाविका नारिंगे आणि कुमारी सुरेश. पायलटले आदेश स्लो मार्च सुरू कर. पाहुण्यांनी पथकाचं निरीक्षण पाहुणे करत आहेत. या पथक संचलनामध्ये सहभागी पथक आहेत महाराष्ट्र छात्र सेनेची NTR हायस्कूलची 2 पथकं, RSP ची 2 पथकं आणि स्काउट आणि गाईड ही 2 पथकं. त्यानंतर डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलचे स्काउट आणि गाईड ही 2 पथकं, अशी 8 पथकं यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि पाहुण्यांच्या वतीनं या पथकांचं निरीक्षण होते आहे. अतिशय आनंददायी वातावरण, नेत्रदीपक असा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा या NTR हायस्कूलच्या भव्य प्रांगणावर साजरा होतोय. पायलट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मी विनंती करतोय अतिथींना की त्यांनी आपण पायलट सोबत मानवंदना पीठाच्या दिशेने यायचं आहे. पायलट के आदेश बायसे ते चल. पथकाचं निरीक्षण करून पाहुण्यांचं आगमन मानवंदना पीठाच्या दिशेने होत आहे. अतिशय आनंददायी वातावरण, जणू काही या मैदानाला छावणीचं रूप प्राप्त झालेलं आहे. इतिहास का मैं आईना हूँ, तहजीब का रंग सुनहरा. मैं कल भी था, मैं आज भी हूँ, मैं नवयुग का अंदाज भी हूँ. सारे दुनिया का घर मुझ में है, इस मिट्टी का आदर मुझ में है. मैं देशभक्त भी गहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ, मैं नए भारत का चेहरा हूँ. अतिथींना विनंती करतोय की त्यांनी मानवंदना पीठावर मानवंदना स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हावं. मानवंदना पीठावर मानवंदना स्वीकारण्यासाठी आपण उपस्थित व्हावं.
बढ़े चलो, बढ़े चलो, बढ़े चलो। ना हाथ एक शस्त्र हो, ना हाथ एक अस्त्र हो, ना अन्न नीर वस्त्र हो। हटो नहीं डटो वही, बढ़े चलो, बढ़े चलो। रहे समक्ष हिम शिखर, तुम्हारा प्रण उठे निखर। भले ही जाए तन बिखर, रुको नहीं झुको नहीं, बढ़े चलो, बढ़े चलो। गगन उगलता आग हो, छिड़ा मरण का राग हो। लहू का अपना भाग हो, अड़ो वही गड़ो वही, बढ़े चलो, बढ़े चलो। मानवंदना देण्यासाठी आता मानवंदना पीठासमोर पहिलं पथक सज्ज होते आहे आणि या पहिल्या पथकाचं महाराष्ट्र छात्र सेनेचं हे पहिलं पथक मुलींचं पथक आणि या पथकाचं नेतृत्व करत आहे कुमारी पवित्रा प्रफुल्ल काळे आणि ध्वज सलामी देत आहे कुमारी गुंजन संजय खेरोडकर। महाराष्ट्र छात्र सेनेचं हे मुलींचं पथक अतिशय सुंदर असं पथक संचलन या पथकाचं नेतृत्व करत आहे कुमारी पवित्रा प्रफुल्ल काळे आणि ध्वज सलामी देत आहे कुमारी गुंजन संजय खेरोडकर। यानंतर मानवंदना देण्यासाठी दुसरं पथक सज्ज होते आहे महाराष्ट्र छात्र सेनेचं हे दुसरं पथक मुलांचं पथक आणि या पथकाचं नेतृत्व करत आहे चिरंजीव हर्षित राजेश उपनारे आणि ध्वज सलामी देत आहे चिरंजीव हर्षित प्रकाश आंबेडकर। महाराष्ट्र छात्र सेनेचं हे मुलांचं पथक। त्यानंतर तिसरं पथक सज्ज होते आहे RSPचं मुलांचं पथक। या पथकाचं नेतृत्व करत आहे चिरंजीव ओम संजय देशमुख आणि ध्वज सलामी देत आहे चिरंजीव ऋषांक योगेश दुपारे। RSPचं हे पथक। त्यानंतर पुढचं पथक आता मानवंदना देण्यासाठी मानवंदना पीठासमोर सज्ज होत आहे RSP मुलींचं पथक आणि या पथकाचं नेतृत्व करत आहे कुमारी अंशुका राजेश तडस। कुमारी अंशुका राजेश तडस या पथकाचं नेतृत्व करत आहे RSP मुलींचं हे पथक। इस तिरंगे की शान को इन्हें बढ़ाना आता है, जो गलत नजर उठे मेरी वतन की तरफ तो उसे झुकाना आता है। और ये हिंदुस्तान की बेटियां है साहब, इन चूड़ियों वाले हाथों को भी हथियार उठाना आता है, हथियार उठाना आता है। यानंतर गाईडचं हे पथक सज्ज झालेलं आहे आणि या पथकाचं नेतृत्व करत आहे कुमारी कल्याणी दिनेश फुरडे। गाईडचं हे पथक आता सज्ज झालेलं आहे मानवंदना देण्यासाठी आणि या पथकाचं नेतृत्व करत आहे कुमारी कल्याणी दिनेश फुरडे। आणि ध्वज सलामी देत आहे चिरंजीव विनीत विजय इंगळे। विनीत विजय इंगळे। त्यानंतर स्काउटचं पथक आता समोर आलेलं आहे। स्काउटचं हे पथक NTR हायस्कूलची पथक स्काउटचं पथक आता समोर झालेलं आहे आणि याचं नेतृत्व करीत आहे चिरंजीव अखिलेश विलास डोंगरे। अखिलेश विलास डोंगरे। त्यानंतर डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूल चे हे पथक सज्ज झालेलं आहे। मुलींचं हे पथक डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलचं आणि हे गाईडचं पथक आहे। यामध्ये या पथकाचं नेतृत्व करत आहे कुमारी आस्था चेतन पडोळे आणि ध्वज सलामी देत आहे कुमारी मृणाली कृष्णा आजणकर। गाईडचं हे पथक डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूलचं पथक आस्था चेतन पडोळे नेतृत्व करत आहे। यानंतर स्काउटचं पथक समोर आलेलं आहे आणि या पथकाचं नेतृत्व करत आहे धनंजय धनराज अवसरमोल। धनंजय धनराज अवसरमोल या पथकाचं नेतृत्व करत आहे।
रुकना कभी सीखा नहीं, रुकना कभी सीखा नहीं, झुकना हमें आता नहीं। जब तक है जान, जब तक है दम, बढ़ते रहेंगे अपने कदम, बढ़ते रहेंगे अपने कदम। अपना लहू कहता है ये, हम वीर है, हम वीर है, मरते नहीं। जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा। ज्ञान योग के ज्ञाता हम, ज्ञान योग के ज्ञाता हम, दुनिया के भाग्य विधाता है। पीयूष मानते इस जग को, हमको विष पीना आता है। अंधे माँ बाप के बेटे हम ही श्रवण कुमार बने, हम प्रहलाद सी भक्ति बनते, हम मीरा सा प्यार बने। सिकंदर धूल चाटता वह पौरु का स्वाभिमान हमें, कर्मवीर अर्जुन को मिलता वह गीता का ज्ञान हमें। ओंकार के ओम हमें, बुद्धम शरणम के बुद्ध हमें, पानीपत की ताकत हम, हल्दी घाटी का युद्ध हमें। जब हम हनुमान बनते तो सूरज निगला करते हैं, दुर्वासा के क्रोध में सब सिंहासन। आगे बढ़ेगी बाएं पुड़। जीवन परेड समाप्ति की अनुमति चाहता हूँ। मी विनंती करतोय अतिथींना कृपया आपण स्थानापन्न व्हावं। अपनी मंजिल लेकर
फक्त 3-4 विद्यार्थ्यांना इथे जे बक्षीस आहे थोडे ते आपण वाटप करतोय. रेझोनन्स इंटर स्टेट स्कूल लेवल स्कॉलरशिप एक्झामिनेशन रेझो विस्टा 2024 अंतर्गत झालेल्या स्पर्धात्मक परीक्षेत निवड झाल्याबद्दल सिल्वर मेडल प्राप्त केलेला आहे. वर्ग 10 चा विद्यार्थी सेकंड रँक याने प्राप्त केलेली आहे. घनश्याम नंदकिशोर ठाकरे या विद्यार्थ्यांना लवकर यायचं आहे आणि मी अतिथींना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा थोडंसं मानवंदना पीठावर उपस्थित होऊन या विद्यार्थ्यांना आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यावं. हा कचा हा विद्यार्थी सिल्वर मेडल याने प्राप्त केले रेझोनन्स इंटर स्टेट स्कूल लेवल स्कॉलरशिप एक्झामिनेशन रेझो विस्टा 2024 यामध्ये. त्यानंतर वरुड शहर टॉपर तसेच स्कूल टॉपर करिता ट्रॉफी आणि गोल्ड मेडल ज्याने मिळवलेला आहे वर्ग 10 क चा विद्यार्थी नमन दादारावजी इखे याला सुद्धा मी आमंत्रित करतोय. नमन दादारावजी इखे. यानंतर लवकर यायचंय. यानंतर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर आपल्या शाळेतील विद्यार्थिनीची निवड झालेली होती. कुमारी उन्नती छत्रपती भोकरे. उन्नती इखेला आमंत्रित करतोय. इखे नमन दादारावजी इखे याने या रेझोनन्स इंटर स्टेट स्कूल लेवल स्कॉलरशिप एक्झामिनेशन मध्ये वरुड शहर टॉपर तसेच स्कूल टॉपर करता ट्रॉफी आणि गोल्ड मेडल यांनी मिळवलेला आहे. नमन दादारावजी इखे याचा सत्कार इथे होतोय. टाळ्यांचा गजर होऊ द्या. त्यानंतर मी इथे आमंत्रित करतोय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर जिची निवड झालेली होती वर्ग 5वी ची ती विद्यार्थिनी आहे. अतिशय लहान वयामध्ये मोठी कामगिरी तिने केलेली आहे. कुमारी उन्नती छत्रपती भोकरे. पालक सुद्धा आलेले असेल तर त्या पालकांना सुद्धा मी आदरणीय छत्रपती भोकरे सरांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी सुद्धा यायचं आहे आणि हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. मी उन्नती छत्रपती भोकरे यांना आमंत्रित करतोय आणि पालक आई वडील सुद्धा आलेले आहेत. तर आपण बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पहा अतिशय छोटीशी विद्यार्थिनी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हिची जिल्हा स्तरावर निवड झालेली होती. हिचा सन्मान आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं होतोय. आपण टाळ्यांचा गजर होऊ द्या एकदा. तिच्या आई वडील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही अभिनंदन आणि उन्नतीचं सुद्धा अभिनंदन. सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद सर. इथे आपण हा सत्कार सोहळा संपवतोय आणि या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा या आभार प्रदर्शनाचा मी पुन्हा विनंती करतोय की पाहुण्यांनी आपण सारापन्न व्हावं. कारण यानंतरचा जो कार्यक्रम असतो तो मराठी शाळेच्या मैदानात राजेश कळस, ओम संजय देशमुख, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन अमरावती जिल्हा. तर ओम संजय देशमुख आणि अंशुका तळस यांना हे प्रमाणपत्राचं वाटप इथे होते आहे. RSP विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आदरणीय पांडे सर आपले अभिनंदन. आणि या प्रसंगी या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आदरणीय डॉक्टर भूषण फुले यांचा मी मनापासून आभार मानतो. तसेच डॉक्टर शुभांगी फुले यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच डॉक्टर सौरभ आंडे यांचाही मनापासून आभार मानतो. डॉक्टर जीविका आंडे यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आदरणीय या वरुड नगरीतील जे आदरणीय मंडळी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. माझ्या नवयुग शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारीगण यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच सर्व आदरणीय पालक वर्ग ते सुद्धा उपस्थित झाले त्यांचे सुद्धा मी इथे मनापासून आभार मानतो. तसेच सर्व आदरणीय माझे सहकारी शिक्षक शिक्षिका
यांचं जे सहकार्य मला लाभलं त्या सर्वांचं मी आभार मानतो. आदरणीय प्राचार्य, आदरणीय पर्यवेक्षक, आदरणीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि जे पथकामध्ये सहभागी विद्यार्थी होते त्यांनी सुंदर असं पथक संचलन इथे सादर केलं, त्यांचे सुद्धा मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. तसेच जे गीत, सुंदर असं गीत आपल्यासमोर सादर झालं त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो. आणि आपण सर्व विद्यार्थी यांनी सर्वांनी आपला हा समारंभ अतिशय सुंदर रीतीनं साजरा केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन इथे हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.